बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात नवीन वाईल्ड कार्ड एंट्री होते. कोण आहे ती वाईल्ड कार्ड एंट्री आणि बिग बॉसचा प्रोमो काय आलाय त्याबद्दल बोलूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सिमस्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. फायनली तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता ती गोष्ट झाली आहे. बिग बॉसने एक प्रोमो काढला आणि त्या प्रोमोमध्ये सांगितलंय की बिग बॉसच्या घरात होतीये नवीन वाईल्ड कार्ड एंट्री. बिग बॉस त्या प्रोमोमध्ये म्हणतंय की एक रांगडा गडी जो आहे तो घरामध्ये येतोय आणि प्रोमोमध्ये रांगड्या गाड्यांनी असे वगैरे पोज दिलेले आहे आणि ते असे बॅक साईडने पोस्ट दिलेले आहे त्यांनी आणि असले मोठेच्या मोठे बायसेप दिसतात आहे. तर आता हा मोठा आणि दांडगा बायसेप असणारा कंटेस्टंट अरबाजला भिडायला घरामध्ये आलाय का आणि त्याचं नाव काय असू शकतं. तर मित्रांनो, जे फर्स्ट इम्प्रेशन बघितलेले आहेत प्रोमोमध्ये आणि त्या प्रोमोमध्ये जो व्यक्ती दिसतोय त्याला बघितल्यावरती असं वाटतंय की तो मला असं वाटतं की देवदत्त नागे असू शकतो. देवदत्त नागे माहिती आहे ना तुम्हाला, ज्याची जेजुरीची मालिका होती, काय त्याचं नाव होतं त्या मालिकेचं, जी मराठीवरती एक मालिका होती, खंडेराया, जेजुरीचा खंडेराया अशी काहीतरी मालिका होती. त्या मालिकेमध्ये जो होते नायक देवदत्त नागे, ते असण्याची दाट शक्यता असं वाटतंय. आणि दुसरे एक बॉडी बिल्डर आहेत, काय त्यांचं नाव आहे, अरे हा चौगुले का कोणतरी बॉडी बिल्डर आहे. तर नाव कोण आहे ते तुम्ही बघा कमेंटमध्ये लिहा. चौगुले असे कोणतरी बॉडी बिल्डर आहेत मला असं वाटतंय आणि त्यांचे असे मोठे मोठे बायसेप आहेत. त्यांच्या असं इंस्टाग्रामवरती वगैरे फोटो पाहिलेले आहेत मी. तर ते चौगुले काय नाव आहे यार, ठीक आहे तुम्ही मला कमेंटमध्ये लिहा ते चौगुले कोण आहेत. तर ह्या दोन व्यक्ती असण्याची दाट शक्यता आहे. या दोनमधलं एक नक्की असणार आहे असं मला वाटतं, कारण बाकी तर असं मराठीमध्ये कोणी दिसत नाही बॉडी बिल्डर या दोघांपैकी. त्यामुळे त्या प्रोमोमध्ये जे दिसते त्यामध्ये ह्या दोघांपैकी एक असण्याची दाट शक्यता आहे. बाकी तुम्हाला माहीतच असेल कोण येणार आहे कोण नाही, सोशल मीडियावरती नाव कळलं असेल, पण मला प्रोमो बघून हे वाटते. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या बिग बॉसच्या प्रोमोबद्दल आणि कोण असेल वाईल्ड कार्ड एंट्री कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.